विठ्ठल संसार व्यसनी पडो निधी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रमण को देवा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीनी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रमण को देवा अनेक मागणी नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रमण को देवा विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रमण को देवा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आळंदी वल्लभं ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवभेर यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनू
यस्य ब्रह्ममयी दृष्टी स गुरु पातु मां सदा शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्त जाता वाटल मदना व्यास बटा शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्त जाता वाटल शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी सेवेला उपस्थित केलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून नाथ बाबा या अभंगाच्या द्वारा भगवान पंढरीश परमात्म्याकडे परमार्थिक अपेक्षा व्यक्त करताना दिसतात. संसार व्यसनी पडोनी दी. प्रत्येक चरणामध्ये काही अपेक्षा आहे. या अपेक्षांचा विचार करण्यास प्रवृत्त होण्यापूर्वी समस्त ग्रामस्थ मंडळ श्री क्षेत्र आंधळी यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्याने सहभागाने सद्बुद्धीने सुकृताने सात्विकतेने समर्पणाने आणि संयोजनाने संपन्न होत असलेला गाथा पारायण सोहळा आणि गाथा पारायण सोहळ्यामधील आजची जागराची हरी कीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आदेशावरून आपल्या गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त आदरणीय सरपंच साहेब यांच्या प्रेमाखातर आणि तुमच्या आज्ञेखातर ही शब्दपूजा माझ्या वाट्याला संप्राप्त झालेली आहे. आणि या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. सव्वा 11 पर्यंत आपल्या सगळ्यांना मिळून या अभंगाचं चिंतन करायचंय. सप्ताहातलं हे माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळं माझी जमलेल्या सर्व देवस्वरूप श्रोत्यांना
कीर्तनाच्या सुरुवातीला 4 सूचना आहेत आणि या 4 सूचनांचं पालन आपण तंतोतंत करायचे. पहिली सूचना, कीर्तनातून कोणीही उठून जायचं असं बोला बरं माझ्याशी. संवाद साधूया. कारण कुटुंब असू द्या, गाव असू द्या, संवाद संपला की वाद सुरू होतो आणि संवेदना संपली की वेदना सुरू होते. हो, संवाद आणि संवेदनेतला स काढला तर वाद आणि वेदना उरतात. विठ्ठल ऐका. दुसरी सूचना, तुम्ही आपापसामध्ये एकमेकाशी अजिबात बोलायचं नाही. तिसरी सूचना, कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा नाही. चौथी सूचना, कीर्तनामध्ये स्वतः झोपायचं आणि शेजाऱ्याला समाधी लागू द्यायची नाही. आणि अत्यंत महत्त्वाची शेवटची सूचना, कीर्तनामध्ये कोणीही अजिबात टाळी वाजवायची. पुढे बसलेली आजी नाहीच म्हणते तर नाही का, असं करू नका बरं. ऐका, श्रोत्याला वक्त्याचा जिव्हाळा असावा. लक्ष द्या. श्रोत्याला वक्त्याचा जिव्हाळा असावा, वक्त्याला श्रोत्याचा लळा लागावा आणि दोघांमध्ये 1.5 तास संतांच्या विचाराचा मळा फुलावा. यासाठी कीर्तन आहे. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप लावो जग, 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 ज्ञानदीप लावो जग. नाचो कीर्तनाचे ज्ञानदीप ज्ञानदीप लावू जगी. ऐका, सप्ताहाचा मांडव गावच्या संस्काराच्या श्रीमंतीचं दर्शन घडवत असतो. संतोषजी महाराज, जेवढा गावचा सप्ताह देखना तेवढं गाव संस्कारानं श्रीमंत असतं. म्हणून मी माझ्या सगळ्या गावकऱ्यांची क्षमा मागून बोलतो. गावाचं नाव आंधळी आहे पण परमार्थ फार डोळस आहे. अवघ्या दहिवडीच्या पंचक्रोशीनं सप्ताह कसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ या गावात येऊन घ्यावा. इतका देखना सप्ताह आहे. म्हणून ऐका, कार्यक्रमाला लक्ष घालवणं सोपं आहे पण कार्यक्रमात लक्ष देणं अवघड आहे. त्यामुळं विचार मरता कामा नये. कार्यक्रमाचा आत्मा विचार आहे.
त्या विचाराला आपल्याला योग्य उंचीनं स्वीकारता आलं पाहिजे. द्या लक्ष. तुषारजी महाराज, माझं प्रांजळ मत आहे सरपंच साहेब, अगदी प्रांजळ मत आहे काका. सप्ताहाचा मांडव घराघरात पांडव घडवत असतो. बरं का? सप्ताहाचा मांडव घराघरातला तांडव मिटवत असतो. म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीलाच मी महत्वाचं वाक्य उच्चारणार आणि पुढे जाणार आहे. माझ्या वंदनीय काकांच्या पाठीमागे 3 लेकरं बसलीत. बाळा, तुझं काय रे नाव? सोन्या. नाव काय तुझं? पटकन बोल ना. हा, काय? विराज. सिट डाऊन. तुमचं काय नाव आहे? ते मागच बघायला लागलं इकडून. नाही का? असू द्या, लाजलंय ती. नाही का? विराज. श्रेयश महाराज तुमच्या शेजारी बसलेत तबलची, काय नाव आहे यांचं? ओंकार. विराज. या विराज बाळाला मी कीर्तनाच्या सुरुवातीला 4 वाक्य सांगणार आहे. बरं का महाराज? विराजला कीर्तनाच्या सुरुवातीला मी 4 वाक्य सांगणार आहे आणि ती 4 वाक्य माझ्या विराज बाळानं कीर्तन झाल्यानंतर जर मला आहे अशी सांगितली तर कीर्तन संपल्या माझ्या आवडीच्या चोपदारांच्याकडून विराजला 500 रुपये दक्षिणा. का कुणास ठाऊक, पण तुमच्याकडे बघून जरा दक्षिणाच घेऊ वाटते मला. ही चोपदार नाही, ती बाजीप्रभू देशपांडित आपली. नाही का? गावचं जावं आहेत ना, मग दक्षिणा दिलीच पाहिजे. 1000 रुपये द्या मग. नाही का? ऐका, द्या लक्ष. विराज, घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकायचं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं आणि कीर्तन संपेपर्यंतच. खुशाल माझ्याकडे बघून बोलते ते राव. हे नाही का? मी म्हटलं मागं तरी बोलतील आपल्याला. नाही का? नाही का? माझ्याकडे बघून सांगतात कीर्तन संपेपर्यंतच तुमचं ऐकायचं. तुम्ही माझी योग्यताच मला सांगत आहात, मला मान्य, मी पुढे जातो. ऐका. घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं, पण मरेपर्यंत आळंदीच्या भगवान श्री ज्ञानोबरायांचं ऐकावं. मला ही 4 वाक्य मांडायच्यात, पुढून माझी प्रस्तावना सुरू करायची, म्हणून मी आपला वेळ घेतोय. ऐका. मला हे गाव का आवडलं? रोजच महाराष्ट्रभर फिरणं घडत असलं तर या गावात एक वेगळी चमक आहे आणि या गावात एक वेगळी चिकाटी आहे आणि या गावाचा एक आदर्श एकोप आहे. आणि त्याचं खरं कारण काय असेल तर इथलं नेतृत्व निरहंकारी आहे. ज्या नेतृत्वाला आपला एक पाय समाजात ठेवता येतो ते नेतृत्व समाज शेवटपर्यंत स्वीकारतो. दुसरा पाय विकासाच्या दिशेनं पुढंच पाय असावा लागतो, पण एक पाय कायम समाजात असावा लागतो. ज्या नेतृत्वाचे दोन्ही पाय समाजात राहत नाहीत ते नेतृत्व समाज फार काळ स्वीकारत नाही. माझा तो विषय नाही, माझ्या मुद्द्याकडे येतो. मी 2010 साली, तुषारजी भैया, 2010ला मी एसटीने फिरत होतो. हो ग, 2-3 वर्षापूर्वी मी गाडीत आलोय, नाही तर 15-16 वर्ष झाली एसटीनेच फिरत होतो. त्यावेळी एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक होते आणि ते परिचारक साहेबांना एसटीचे प्रवासी वाढावेत म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. अजिबात विक्षेप होता कामा नाही. 1 तास आपल्याला विचाराची समाधी लागली पाहिजे. इतके का गर्ती नाही ऐकलं पाहिजे, सगळ्या इंद्रियांचं कान करून ऐकायचं. विराज बाळा, विराजच्या पाठीमागचं सोनं काय रे नाव तुझं लेकरा?
खाली बसूनच सांग की नाही मी काय शाळा घेतोय इथं नाही. काय नाव तुझं? हां, गौरव. आत्ता कळालं मला. गौरव असं का? ठीक, बस बाळा. एस टी महामंडळानं प्रवासी वाढावेत म्हणून 4 वाक्य तयार केली होती. नाही 3 तयार केली ती, 4थं माझं वाक्य आहे. वाक्य ऐका. बाळ सुरक्षित आईच्या कुशीत. जगात आईच्या कुशीत जेवढं बाळ सुरक्षित असतं ते काचेच्या बंगल्यात सुद्धा सुरक्षित राहत नाही. आम्ही 12 वर्ष अनुभवतोय. एखाद्या गुरुकुलच्या लेकराला निलेश आहे, श्रेयश आहे, हेमंत आहे, आपलं अवधूत आहे, ओम आहे, श्रेयश आहे, आपले ओंकार आहेत, ही सगळी लेकरं आहेत ना, एखाद्या गुरुकुलात परमार्थाचं शिक्षण घ्यायला जातात, काही वर्ष राहतात. तिथल्या महाराजानं तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळू द्या आणि त्या लेकरांना आदल्या दिवशी कळू द्या उद्या माझी आई भेटाय येणार आहे. महाराज कुठं निघून गेला कोणाच ठाऊक नाही. महाराजाचा संबंधच तिथे राहत नाही. काय बाळ सुरक्षित आईच्या कुशीत. म्हणून वंदनीय शिक्षण क्षेत्रातील एक ऋषितुल्य जीवन आदरणीय काळे गुरुजी पुढे बसलेत. बरोबर ना? साने गुरुजींच्या पुस्तकातलं वाक्य आहे. साने गुरुजी म्हटलेत 100 शिक्षक जे करू शकत नाहीत ते काम एकटी आई करू शकते. आई संस्कारी असली पाहिजे. माझ्या माय माऊलींना राग येऊ देऊ नका, पण हे वाक्य भागवतातले. भागवतात शुक महामुनी म्हटलेत जी आई लेकराला जन्म देते पण जी आई लेकराला संस्कार देत नाही ती आई त्या बाळाची पहिली शत्रू आहे. आई फक्त बाळाला जन्म दिल्यानं होत नाही, त्या बाळाला संस्कार देता आला पाहिजे. त्या बाळाला त्याची मर्यादा सांगता आली पाहिजे. बाळाला सुसंस्काराचा रस्ता तिनं बोटाला धरून दाखवला पाहिजे. तर आपलं मातृत्व उज्ज्वल ठरतं आणि तर आपलं मातृत्व समाजाला दिशा देणारं ठरतं. ऐका. बाळ सुरक्षित आईच्या कुशीत. प्रवासी सुरक्षित एसटीच्या कुशीत. त्यांचं वाक्य होतं बाळ सुरक्षित आईच्या कुशीत, प्रवासी सुरक्षित एसटीच्या कुशीत. आणि तिसरं वाक्य माझं आहे गाव सुरक्षित सप्ताहाच्या कुशीत. ज्या दिवशी गावची सप्ताहाची कूस सुटते त्या दिवशी गावची मूस बदलल्याशिवाय राहत नाही. आपली कूस सुटता कामा नाहीये. ऐका. बाळ सुरक्षित आईच्या कुशीत, प्रवासी सुरक्षित एसटीच्या कुशीत, गाव सुरक्षित सप्ताहाच्या कुशीत आणि महाराष्ट्र सुरक्षित आळंदीच्या भगवान श्री ज्ञानोबरायांच्या कुशीत. महाराष्ट्रानं संतांचं बोट सोडायचं नाही. त्यातील एक संत आहेत त्यांचा अभंग आहे पैठणचे नाथबाबा. नाथबाबांच्या जीवनात 3 वैशिष्ट्ये आहेत. चौधर महाराज नाथांची 3 वैशिष्ट्ये आहेत. शब्द मी बारकाव्यानं म्हणतो. नाथ संत आहेत, नाथ शांत आहेत आणि नाथ श्रीमंत आहेत. हे 3ही गोष्टी एकत्र येत नाहीत. संत शांत आणि श्रीमंत ही 3ही तत्व कधी एकत्र नांदत नाहीत. ते नाथांमध्ये नांदत आहेत. कशी नांदत आहेत ऐका. मी ज्यांच्याकडे शिकलो ना ते गुरुवरी घुले महाराज असे म्हणायचे प्रत्येक संतांचा संसार आदर्श आहे. माझी विनंती आहे तारुण्यात वैराग्याच्या उकळ्या फुटू देऊ नका. तारुण्य पैसा मिळवण्यासाठी आहे, झोपा काढण्यासाठी नाही. जो तरुण
दिवस मावळेपर्यंत 4 पैसे मिळवत नाही, त्या तरुणाचा संसार कधी आदर्श ठरणार नाही. तारुण्य म्हटलं म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी मिळवलंच पाहिजे. ऐका, ज्याच्या संसारात अर्थ नाही त्याच्या संसाराला अर्थ नाही. हो, संतोषजी महाराज. ज्याच्या संसारात पैसा कमी पडतो त्याला आपल्या पत्नीचं बोलणं खावं लागतं असं म्हणतात. मी ऐकून या. पैसा कमी पडला म्हणजे बायको रागवल्याशिवाय राहत नाही. मग सहज एखादी स्त्री म्हणून बसते आणि आपल्या पतिराजाला 3-4 उपाध्या देते, पदव्या देते. चोपदार महाराज आपलं काय नाव देवा? आडनाव माने महाराज. ज्येष्ठाचं आडनाव घ्यावं, नाव घ्यायचं नाही. शास्त्र बोलतं लहानानं मोठ्याला उठवत असताना त्यांच्या पायाला हात लावावा आणि मोठ्यानं लहानाला उठवत असताना डोक्याला हात लावावा. विठ्ठल 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 संसारात पैसा कमी पडला की स्त्री आपल्या पतिराजाला 3 उपाध्या देते, 3 पदव्या देते. ती पदवी कोल्हापूरच्या विद्यापीठात शिकायला गेल्यानंतर मिळत नाही. त्या विद्यापीठाचं नाव आहे संसार विद्यापीठ आणि त्यातली पहिली पदवी आहे आमच्या यांना काही कळत. बरं झालं रो, मोठ्याने बोलला तिने का. मला आत्ताशी आधार आला बरं का महाराज. नाही का असं बोलत चला नाही का, कारण ही गोष्ट मी अंदाजे बोलतो या. असा मला आधार देत चला नाही का, तुमच्या आधारावर मी उभा आहे. नाही का, बायकोकडून मिळणारी पहिली पदवी आहे आमच्या यांना काही कळत नाही. दुसरी पदवी आहे मी आहे म्हणून. ह्या का माना डोलावल्या सगळ्यांना की ह्यांनी. बरं झालं मान्य करता येते. नाही, मी आहे म्हणून टिकली, दुसरी टिकलीच. आणि संसाराच्या विद्यापीठात बायकोकडून नवऱ्याला मिळणारी तिसरी पदवी आहे दुसरी करून बघा म्हणजे माझी किंमत. म्हणजे काय ते परवानगी देत नसतात ना, आदाला लागू नका. उगा आपल्या त्या मोकळ्या मनानं त्या प्रसंगाला म्हणतात. ऐका, पैसा कमी पडला की स्त्री रागावते आणि रागावून आपल्या पतिराजाला बोलून बसते. लग्नाला 20 वर्ष झाली, लग्नाला 25 वर्ष झाली, पण या 25 वर्षामध्ये तुमच्या संसारामध्ये हाडाची, रक्ताचं, रात्रीचा सगळं पाठच आहे. मला का उभं केलंय मग? नाही, एवढे कष्ट करून सुद्धा 20 वर्षाच्या या संसाराच्या प्रवासात तुम्ही मला साधा फुटका मनी सुद्धा घेतला. चांगला स्वरात स्वर मिसळायला लागले आता. नाही का, हे नाही, संसारात पैशाची चणचण भासली की पत्नी रागावते. आता याला सगळी प्रमाणित, पण मला तेवढा वेळ घ्यायचा नाही. माझ्या मुद्द्याकडे येतो आणि प्रस्तावनाचा हा विचार पुढे घेऊन जातो. ऐका, संसारात अडचणी आल्या तरी देवाला विसरू नका, हे तुकोबऱ्यांचा संसार शिकवतोय. आणि ऐका, संसार कितीही श्रीमंत असला तरी देवाला विसरू नका, हे नाथबाबांचा संसार शिकवतोय. महाराज तुकोबऱ्यांची पत्नी संसारात पैसा कमी पडला की महाराजांच्यावर रागवायची. रागवणं स्वाभाविक आहे, त्यात चूक नाही. पण तरी सुद्धा संतोषजी महाराज तरी तुकोबऱ्यानं म्हणावं, बरी हे दुर्दशा जनामध्ये, बरी हे दुर्दशा जनामध्ये, बरे झाले देवा, बरे झाले देवा, बाईला कर कशा
बरे झाले देवा पाहिल कर्कशा 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 बरी हे दुर्दशा जनामध्ये बरी दुर्दशा जनामध्ये बरी दुर्दशा बरी हे दुर्दशा जनामध्ये पत्नी प्रतिकूल असली तरी सुद्धा देवाचा आभार मानण्याकरिता अंतःकरणाची विशालता लागते. ती तुकोबऱ्यांच्या जीवनात आहे. ऐका, नवरा बायकोचं नातं आहे ना, हे काय आकड्याप्रमाणे हो आदरणीय काका, नवरा बायकोचं नातं हे 33 आकड्याप्रमाणे कमीत कमी असावं. कसं म्हणतोय मी? 33 आकडा म्हणजे 1 3 दुसऱ्या 3च्या मागं गेलेलं आहे. याला म्हणायचं 33 आकडा. हे नसलं तर नवरा बायकोचं नातं दुसऱ्या एका आकड्याप्रमाणे असावं. 66 आकडा, 1 6 दुसऱ्या 6च्या पाठीमागं गेलेलं आहे. म्हणजे कुणीतरी कुणाचं ऐकावं. 33 बरं आहे, 66 बरं आहे. पण खरं सांगू का, सगळ्यात संसारातला पती पत्नीचं नातं आदर्श नातं सांगणारा या जगातला सगळ्यात देखणा आकडा म्हणजे 63चा. 6 आणि 3 हे 6 आणि 3 एकमेकाकडे बघून संसार करतायत. म्हणजे संसारात सुखदुःखात अडीअडचणीत एकमेकाचा विचार विनिमय घेऊन संसार केला तर तो सहज सुखकर सुलभ सोपा जातो 63 आकड्याप्रमाणे. पण माझी आईसाहेबांना विनंती आहे, आईसाहेबांचं मंदिर आहे पाठीमागं, आईसाहेबांना विनंती आहे, माझ्या आंधळी गावातील कुठल्याच पती पत्नीच्या नात्यात 1 आकडा तेवढा येऊ देऊ नका. त्याचं नाव आहे 36 आकडा. हा 36 आकडा तेवढा कोणाच्या वाट्याला येता कामा नाही. नाथांचं जीवन आहे ना, हे 63 आकड्याप्रमाणे आहे. नाथांचा संसार 63 आकड्याप्रमाणे. ऐका, नाथ किती श्रीमंत आहे तो, उगा थोडक्यात सांगतो. नाथ किती श्रीमंत आहेत. 1950 पर्यंत मराठवाड्याच्या इतिहासामध्ये मराठवाड्यातलं सगळ्यात श्रीमंत संस्थान म्हणजे एकनाथ महाराजांचं संस्थान आहे. नाथांच्या घरी स्वतःच्या मालकीचे 3 हत्ती होते. किती? 3 हत्ती. पुढं ऐका, नाथांच्या वाड्याला 13 जिनं होतं. जिनं किती? 13. मग ना वाडा केवढा असला याचा अंदाज घ्या. पुढं ऐका, नाथांचे आत्ताचे वंशज योगीराज महाराज आणि मी एकाच वर्षात शिकलो. या 6 वर्ष आम्ही एकत्र शिकलो, एकाच पाठाला शेजारी शेजारी बसायला 6 वर्ष. त्या योगीराज महाराजांना मी म्हटलं, योगीराज महाराज तुमची आत्ताची शेती किती? नाथांपासून योगीराज महाराज 14व्या पिढीचे वारसदार आहेत. त्या योगीराज महाराजांना आत्ताची शेती 500 एकर. लक्ष द्या, किती एकर आहे? 500 एकर आहे. 500 एकर 14व्या पिढीची बरं का. मग नाथांची शेती किती असेल? उगाच शेवटचं वाक्य बोलतो. संतोषजी महाराज, नाथ एवढे अध्यात्म क्षेत्रातील उंचीचे संत आहेत की नाथांच्या घरी देवानं 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपात नाथांची सेवा केली. नाथांच्या वाड्याचा चोपदार म्हणजे भगवान दत्तात्रेय.
नाथांच्या वाड्याच्या चोपदारकीची सेवा भगवान दत्तात्रेयानं करावी. आणि शेवटचा निकष संतांच्या श्रीमंतीचा सांगतो. नाथांच्या नाथ एवढे श्रीमंत की नाथांची पत्नी गिरजा आईसाहेब दारात आलेल्या अतिथीला पंक्तीला बसवायच्या आणि पंक्तीला बसवल्यानंतर त्या व्यक्तीला दररोज तूप सोन्याच्या झारीनं वाढायच्या. चमच्यानं नाही, कशानं? सोन्याच्या झारीनं तूप वाढायच्या. माझे गुरुजी आम्हाला शिकवायचे. नाथांच्या घरी 2 गोष्टी कधीच चुकल्या नाहीत. श्रेयश, नाथांच्या घरी 2 गोष्टी कधीच चुकल्या नाहीत. शब्द ऐका, पुरण आणि पुराण. 2 गोष्टी कधी चुकल्या नाहीत. पुरण चुकायचं नाही, म्हणजे नाथांच्या देवाला पुरणपोळीचं नैवेद्य, पुरण चुकलं नाही. आणि नाथांच्या वाड्यातील ओसरीवर भागवताचं प्रवचन म्हणजे भागवत पुराण चुकलं नाही. त्या भागवताला आलेल्या लोकांना नाथांनं दररोज भागवताची गोडी लागावी आणि हे भागवताचे श्रोती एकही दिवस घरी राहू नयेत म्हणून नाथांनं आलेल्या श्रोत्याला दररोज शेरभर साखर वाढावी. एवढे नाथ श्रीमंत आहेत. ते नाथ महाराज आजच्या अभंगात देवाकडे प्रार्थना करतायत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे संसार रसने पडोने दे, संसार रसने पडोने दे, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, संसार व्यसनी पडोने दे, संसार व्यसनी पडोने दे, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. देवा माझे मन लागो तुझे चरणेला, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे, संसार व्यसनी पडोने दे, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम, संसार व्यसनी संसार व्यसनी पडोने दे, नाम स्मरण घडो संत समागम, हे नाम स्मरण घडो संत समागम. हे देवा, हे प्रभू, हे जगन्नाथा, हे दीनदयाळा, हे ब्रह्मांड नायका, देवा एक कर, माझं मन तुझ्या चरणाकडे लागेल असं कर. कारण स्वप्रयत्नानं माझं मन तुझ्या चरणाकडे लागत नाही. ऐका, काय आहे? ही मन कीर्तनात लागत नाही याचं दर्शन आहे बरं का.
ऐका बाळा जवळचा मोबाईल कोणी तर तात्पुरता घ्या बाजूला थोडंसं नाही ऐकू दे त्याला कीर्तन. ऐका स्वतःच्या प्रयत्नानं आपलं मन देवाच्या चरणाकडे जात नाही. ऐका ती माशी न माशी जिलेबीच्या पाकावर बसते. द्या माझ्याकडे लक्ष असू दे लहान लेकरू. माशी जिलेबीच्या पाकावर बसते. आपला आठवड्याचा बाजार असतो का इथं? कोणत्या दिवशी? बुधवारी. माशी मेथीच्या पेंडीवर सुद्धा बसते. माशी लाडूवर बसते. ऐका माशी कीर्तनकाराच्या नाकावर सुद्धा टिचून बसते. पण खरं सांगू का सगळीकडे बसणारी माशी विस्तवावर तेवढी बसत नाही. हा कारण त्या माशीला माहिती एकदा विस्तवावर बसलो की आपली श्रद्धांजलीची सभाच. सगळीकडे माशी जाते पण विस्तवावर जात नाही. तसं मन सगळ्या संसारात फिरतं पण फक्त देवाच्या चरणाकडे जात नाही. त्याला प्रयत्नानं देवाच्या चरणाकडे न्यावं लागतं. म्हणून ऐका ना तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये फार गोड प्रमाण आहेत. मला श्रोत्यांच्या कलेनुसार थोडंसं चिंतन करावं लागणार आहे. ऐका श्रेयश गाथ्यामध्ये ना अनेक चरण आलेत. मुळामध्ये एरवी आमच्या गुरुजी अशी म्हणायची बरं का महाराष्ट्रात जन्म झाला आणि ज्ञानेश्वरी गाथा वाचला नाही तर त्या माणसानं आपलं जीवन व्यर्थ गमावलेलं आहे. महाराष्ट्रात जन्म झाल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा वाचलाच पाहिजे. म्हणून ऐका आमच्या गुरुजींचं वाक्य ते म्हणायचे आवर्जून म्हणायचे ज्या घरात आहे तुकाराम गाथा त्याच्या चरणावर ठेवावा. बोला की त्याच्या चरणावर ठेवावा माथा. ज्या घरात नाही तुकाराम गाथा त्याला घालाव्या दोन. हे तुम्हीच म्हणा आता. हे मला नका म्हणायला होतं मी काय. संतोषजी महाराज गाथ्यामध्ये तुकोबऱ्याने एक चरण फार गोड लिहिले. महाराज म्हटले आपल्या संसारामध्ये सगळं आहे पण पांडुरंगाची भक्ती नसेल पांडुरंगाच्या चरणाकडे आपलं चित्त जात नसेल तर ते सगळं व्यर्थ ठरतं. कसं व्यर्थ ठरतं ऐका. एखाद्या स्त्रीनं अंगावर किती अलंकार घातले पण जर त्या स्त्रीला नाक नसेल तर त्या अलंकाराची शोभा तिला प्राप्त होत नाही. नाक नाही तिने वाया गेली काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तिने वाया गेली. ती 32 लक्षणे म्हणजे 32 अलंकार आहेत. 32 लक्षणे म्हणजे 32 अलंकार. मणी मंगळसूत्र वज्रटीक गळसरी पुतळ्याची माळ ठुशी चंद्रहार हुल्लड केकत कोरडू केवडा कर्णफूल बाळ्या बुगड्या बांगड्या नथ चमकी बोरमाळ घंटन नेकलेस जोडवी रणजोडवी बाजूबंद शिंदेशाही तोडे. पुढे बसलेली आजी एवढ्या चतुरेत मोजायला लागले माझे पैसे घेता येवे नाही. अलंकार कितीही घातले पण नाक नसेल तर सौंदर्याला शोभा नाही. तसा संसार कितीही मोठा असू द्या ज्या संसारात पांडुरंगाची भक्ती नाही तो संसार कधी समाधान देणारा ठरणार नाही. म्हणून ऐका तुकाराम महाराज आवर्जून आपल्या मनाला सांगतायत हे मना अरे बाबा तिथं धाव घे मनात ते धाव घे विठोबाचे पाय राय विठोबाचे पाय राय विठोबाचे पाय मनाचे राजे विठोबाचे पाय राय विठोबाचे पाय राय विठोबाचे
आहे विठोबाचे पायी. मन अतिशय चंचल आहे. किती याच्यावर बोलावं, अवघं कीर्तन याच्यावर संपून जाईल. मला फक्त 2 मुद्दे आपल्या समोर स्पष्ट करायचे आहेत, दुसऱ्या चरणाकडे जायचं आहे का. मन अतिशय चंचल आहे. इथून फलटण किती किलोमीटर हो काका? 40. मला उत्तर द्या, इथून फलटणला चालत जायला किती दिवस लागतील? 1 दिवस. ठीक. इथून फलटणला सायकलवर जायला अर्धा दिवस. हां ठीक आहे. इथून फलटणला टू व्हीलर जायला, टू व्हीलरनी 1 तास. इथून फलटणला 4 व्हीलरने जायला 1 तास. इथून फलटणला विमानाने जायला 5 मिनिटं. इथून फलटणला मनाने जायला आलं माघारी, फिरून माघारी आलं नाही का. सगळ्यात जास्त चंचल मन या, सगळ्यात चंचल आहे का. जाता येता नलगे बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली काय म्हटले आहे का? माऊली म्हटले, भला मोठा सोसाट्याचा वारा आवरायचं म्हटलं तर आवरतो का? नाही. माकड कधी समाधीला बसल का? नाही. माऊली म्हटले, ते माकड जसं समाधीला बसत नाही, भला मोठा सोसाट्याचा वारा जसा आवरता येत नाही, तसं मन सहजासहजी शांत होत नाही. मग त्या मनाला प्रार्थना करून देवाकडे न्यावं लागतं. संसार व्यसनी पडोनी दी. 10 गोष्टी अतिशय चंचल आहेत. ऐका, मन चंचल आहे, माकड चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. हो, लक्ष्मी चंचल आहे. मी जाणीवपूर्वक बोलतो मायबाप. पैसा घरात येताना जाण्याचा दरवाजा बघून येत असतो. कधी लक्षात ठेवायचं. माझा जन्म ज्या तरडगाव शेजारच्या गावात झाला ना, माळीवाडीत, माझ्या लहानपणी म्हणजे श्रेयश निलेश एवढा असताना, माझ्या लहानपणी आमच्या गावातील एक मोठा व्यक्ती अवघ्या पंचकृषीला व्याजाने पैसे द्यायचा. 2 महिन्यापूर्वी मी गावात गेलो, तुषार महाराज, आणि ते मरेच्या देवळाच्या समोर जी बैठक आहे त्या बैठकीवरती बसली होती. मी मंदिरात दर्शनाला निघालो होतो. मी बघितलं तर मला ओळखीत आले नाहीत. आमच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांची ओळख करून दिली. 15-20 वर्षापूर्वी अवघ्या गावाला व्याजानं पैसे देणारा हा श्रीमंत माणूस आता त्या देवीच्या देवळावर बिडी मागतोय. मी नाव सांगत नाही, नाव सांगायचे कारण माझा मुद्दा आहे फक्त. लक्ष्मी अतिशय चंचल आहे. लक्ष्मी कायमची कोणापाशी थांबत नाही. माझ्या सगळ्या मातृशक्तीची माफी मागतो. बरं, तुम्ही वंदनीय आहात, निश्चित आहे. तुम्ही आमच्या देवघरातल्या देवता आहे. पण शास्त्र बोलतं ते सांगतो, स्त्री स्वभावता चंचल आहे. थोडं दुर्लक्ष झालं तरी चंचल बनते. तव्यातली भाकरी 1 मिनिट दुर्लक्ष झालं की करपते. एखादा शेतकरी 2 दिवस रानात गेला नाही, रानात उगवलेलं तण त्याला सहजासहजी कळत नाही. तसं थोडंच दुर्लक्ष झालं तर मायमाऊली चंचल बनते. शेवटचा मुद्दा, दारू चंचल आहे. आणि माफी मागतो, दारुड्या सुद्धा चंचल आहे. अतिशय चंचल आहे ती. एक दिवस राजाची स्वारी चालली होती. त्याच रस्त्यावर एक दारू पिलेला माणूस बसला होता. राजाच्या सैनिकानं त्या दारू पिलेल्या माणसाला सांगितलं, राजाची स्वारी चाललेली आहे, जरा पायाखड. ती म्हटला, कोण राजा? हे तर मीच राजा. हे तर दुसरा कोणी राजाच नाही, मीच राजा. मी माफी मागतो शिरीष भैया. दारू पिणाऱ्या माणसाचे 3 फायदे आहेत. सरपंच साहेब, कदाचित तुम्हा सगळ्या ग्रामस्थांना माझा राग येणार या वाक्यानं. कीर्तनकार दारूचे फायदे कसा सांगतोय? दारू पिणाऱ्या माणसाचे 3 फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा आहे,
दारू पिणाऱ्या माणसाला कधीच कुत्रं चावत कधीच नाही. दारू पिणाऱ्या माणसाचा दुसरा फायदा आहे, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी आयुष्यात कधी चोरी होत, कारण गड्यानं काय शिल्लकच ठेवलेलं नसतंय. आणि दारू पिणाऱ्या माणसाच्या आयुष्यातला तिसरा फायदा आहे, दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही, कारण तरुणपणीच निघून जात आहे. रस्त्यात बसलेले ते दारुड त्या सैनिकाला सरळ म्हणून बसलं, हिथं कोण राजा, हिथं मीच राजा. जा राजाला सांग तुझ्या सहित तुझी हवेली विकत घेईल. कोण म्हणतंय? माने महाराज. हा, तुझ्या सहित तुझ्या हवेलीला विकत घेईल, सांग तुझी किंमत किती आहे. सैनिक म्हटले नको, ह्याच्या नादाला लागायला नाही. अशा परिस्थितीत कशाला नादाला लागायचं. सैनिक निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजानं त्या सैनिकाला पुन्हा त्या दारोड्याकडे पाठवलं. दारोड्याला निमंत्रण धाडलं. सहज तू दारू पिणारा मनुष्य पुन्हा राजाकडे गेला आणि राजानं विचारलं, सांग माझी माझ्या हवेलीची किंमत किती. त्याने हात जोडलं. राजा म्हटला, हात जोडून काय उपयोग आहे, सांग ना किंमत किती आहे. तो दारू पिणारा माणूस म्हटला, राजे महाराज मी माफी मागतो, तुमची आणि तुमच्या हवेलीची किंमत करणारी रात्रीच निघून गेली. बरं का, तुमची आणि तुमच्या हवेलीची किंमत करणारी रात्री निघून गेली. आता ती किंमत करणारी माझ्याजवळ राहिलेली नाही. चंचल आहे ती, अतिशय चंचल आहे. तसं स्वभावता मन चंचल आहे. त्या मनाला देवाकडे जाण्यासाठी प्रार्थना करावी लागते. मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. देवा, माझं मन तुझ्या चरणाकडे लागण्यासाठी मी तुला आणखीन एक मागणी करतोय. अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. नको देवा बाबूगाची भ्रम, नको देवा नको देवा नको देवा. नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम.
भावगाची भ्रम नको देवा भावगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा नामस्मरण गणो संत समागम नामस्मरण गणो वावगाची भ्रम नको देवा. हे देवा, माझ्याकडून माझं मन तुमच्या चरणाकडं लागेल असं करा. माझ्याकडून नामस्मरण घडू द्या आणि मला संत संगती घडू द्या. एका चरणात किती मागावं हे संतांकडूनच शिकावं. मी उगाच 4-5 वाक्य बोलतो आणि प्रस्तावना दुसऱ्या चरणाची प्रस्तावना अगदी कमी वेळात संपवतो. कारण जागराचं कीर्तन हे इतर कीर्तनकारापेक्षा परीक्षेचं कीर्तन ठरतं. कारण 7 दिवसाचा शिन जागरा दिवशी प्रदक्षिणेनं आलेला असतो. थोडासा विलंब झालेला असतो, त्यामुळे मला अधिक वेळ घ्यायचा नाही. दुसऱ्या चरणाची प्रस्तावना अगदी कमी वेळात ऐका. पाठीमागचं बाळ काय म्हटलं होतं त्याचं नाव? वीराच्या पाठीमागचं, वीराज माहिती आहे की? गौरव. हां, गौरव. बाळा, मी तुझ्याकरिता ही 4 वाक्य सांगायला लागलो. बरं, कितवीला सोन्या तू? हां, दुसरी. हां, दुसरी. ए बाळा, हे पुढं बसलेली दिदी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ऐका, मी हा शून्य काढलेला आहे. शून्य. आणि या शून्याला खाली एक उभी रेष दिली. आकडा किती झाला? मोठ्याने बोला की. 1. एकदम बरोबर, बिनचूक. अगोदर आंधळी गावच्या जावयांच्याकडून 1000 रुपये घेतल्यामुळे आता त्यांच्याकडे काय बघत नाही. आता माने महाराजांच्याकडे माझं लक्ष गेलंय. रागवू नका. गौरव, आकडा किती झाला? 1. त्या एकाच्या पुढं 1 शून्य दिला. किती झाली? 10. ठीक. 10च्या पुढे 1 शून्य दिला. 100. 100च्या पुढे 1 शून्य दिला. मोठ्याने बोला की. 1000. 1000च्या पुढे 1 शून्य दिला. 10,000. 10,000च्या पुढे 1 शून्य दिला. 1 लाख. लाखाच्या पुढे 1 शून्य दिला. 10 लाख. आता मीच थांबतो, तुम्ही चांगलं हुशार आहे. आणि तुमची परीक्षा बघत नाही. 10 लाख. पण महत्वाचा प्रश्न नीट ऐका. आकडा 10 लाख झाला आणि मागचा 1 पुसून काढला. किती राहिली? 0. बघा गौरव किती हुशार आहे. एकदम ठसठशीत आवाज आला का नाही कड्याचा? पुढच्या शून्याला किंमत आहे. माग 1 असेल तर. संसाराला किंमत आहे. संसारात देव असेल तर. संसारात देव नसला की तो संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. काय मागणी बघा किती गोड. हे प्रभू, माझ्याकडून देवाचं चिंतन घडू द्या आणि माझ्याकडून संतांची संगत घडू द्या. विठ्ठल विठ्ठल
हा विषय कळण्याकरिता एक छोटासा दृष्टांत देतो. तिघे जण प्रवासाला निघाले होते बर का. प्रवास समुद्रातून होता आणि त्या प्रवासामध्ये डॉक्टर, इंजिनियर आणि वकील तिघे जण प्रवासाला निघाले. ऐका ऐका घडलं काय. त्या तिघांना त्या नावाड्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी ज्यांच्याकडे शिकलो ना ते गुरुवर्य संतवीर तात्या महाराज म्हणजे बंडा तात्या, ते विनोदन असं कीर्तनात सांगतात, जगाच्या बाजारात एकच वाहन असे की त्या वाहनामध्ये चालक आणि वाहक म्हणजे प्रवासी आणि चालक दोघं एकमेकाकडे तोंड करून बसतात. असं या जगातलं एकच वाहन आहे, त्याचं नाव आहे नाव. बघा बरं तुम्ही, नावेतच फक्त दोघं एकमेकाकडे तोंड करून बसतात. उगं कल्पना करा एसटीत असं झालं तर काय होईल. ते नावेत आहे फक्त. नावाडी नाव वल्हवतोय. डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत. जराशी नाव पुढं गेलेली आहे. आणि काका डॉक्टरांना त्या नावाड्याला विचारलं, नावाडी दादा तुमचं शिक्षण किती झाले. नावाडी म्हटला, कोणत्या शाळेत माझं नाव सापडणार नाही. मग डॉक्टरांना पुढे विचारलं, तुम्हाला काय आरोग्यातलं कळतं का. नावाडी म्हटला, मला आरोग्यातलं काहीच कळत नाही. माझ्या आंधळी गावाला ना मी आज तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून एक वाक्य सांगणार आहे, आरोग्याचं फार महत्वाचं आहे. एवढा नियम पाळा, आयुष्यात दवाखान्याची वारी करावी लागणार नाही. फक्त एकच नियम आहे. कुठला ऐका, अन्न औषधासारखं खा. अन्न औषधासारखं खा, नाहीतर औषधं अन्नासारखी खावी लागतील. बरं का, अन्न कधी सुद्धा औषधासारखं खायचंय. बऱ्याच लोकांना पंक्तीला बसल्यानंतर आपलं जेवण होत आलंय की नाही ह्याचे काय निकष आहेत त्यांचे. पहिला निकष आहे उठायचं की थांबा अजून चालू ठेवायचं. मग निकष काय, पोटाला हात लावतात आणि कपाळाला हात लावतात. पोट ज्यावेळी कपाळासारखं टणक होईल त्यावेळी म्हणतात आताशी उठा, हरकत नाही. डॉक्टरांनी विचारलं, तुम्हाला आरोग्यात कळतं का. अजिबात नाही. बरं. वकिलानं विचारलं, तुम्हाला काय कायदा कळतो का. नावाडी म्हटला, मला कायदा कळत नाही, मला कळतो कामाचा वायदा. बर. तिसरं कोण राहिलं, इंजिनियर. तुम्हाला काय बांधकामातलं कळतं का. नावाडी म्हटला, मला बांधकामातलं काही कळत नाही. तिघांच्या मुखात एकच वाक्य आलं, नावाडी दादा तुझा जन्म वायाला गेला. आरोग्यातलं कळत नाही, कायद्यातलं कळत नाही, बांधकामातलं कळत नाही, तुझा जन्म वायाला गेला. नावाड्यानं तसं ऐकून घेतलं आणि आत्ता कशी वाऱ्याची झुळूक सुटली तसं तिथं वारं सुटलं. आणि जसं वारं सुटलं तसं नाव हेलकावं खायला लागली. आणि जसं नाव हेलकावं खायला लागली तसं नावाड्यानं विचारलं, तुम्हाला पवायला येतं का. पोहायला नाही बरं का, साताऱ्यात असल्यामुळे पवायला येतं का नाही. नावाड्याने विचारलं, तुम्हाला पवायला येतं का. ते म्हटले, आम्हाला सगळं येतं, फक्त पवायला येत नाही. नावाडी म्हटला, माझा जन्म कधी वायाला जायचा तेव्हा जाऊ द्या, पण तुमचा 5 मिनिटाच्या आत वायाला जाणार आहे. सगळं होतं पण पोहायला येत नव्हतं. तसं जीवनात सगळं आहे, पण माऊली तुकोबारांची भक्ती नसली ना तर जीवन तसं होऊन बसतं बरं का. मग ती भक्ती घडावी ना, नाथ बाबा मागणी मागतात, आम्हाला संतांच्या संगतीमध्ये राहण्याचं सौभाग्य द्या. साधूचे संगती तरुणोपाय. विठ्ठल विठ्ठल
हा विषय अनेक वेळा ऐकलेला आहे. माणसाचं जीवन संगतीनं घडतं. हो, आपल्या सातारचे डॉक्टर यशवंत पाटणी, त्यांचं एक पुस्तक आहे उद्याच्या आनंदासाठी. त्या पुस्तकात डॉक्टर यशवंत पाटणींचं वाक्य आहे. ते म्हटलेत, तुमच्या मुलांचं भविष्य मी सांगतो. बरं का, तुमच्या मुलांचं भविष्य मी सांगतो, फक्त मला तुम्ही एक सांगा, त्या मुलांच्या ओठावर कोणती गाणी आहेत. बरं का साहेब, त्या मुलाच्या ओठावर कोणतं गाणं आहे ते मला सांगा, त्या मुलाचं भविष्य मी सांगतो. मुलाच्या ओठावरचं गाणं त्याचं भविष्य सांगत असतं. त्याचं कारण आहे, तो कोणाच्या संगतीत आहेत याच्यावर माणसाच्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. नाथ बाबा बोलतात, देवा आमच्या जीवनात साधूंची संगती घडेल असं करा. वावगाची भ्रम नको देवा. माझी पुरुषांना विनंती आहे, फक्त एका मिनिटासाठी हात वर घ्या. फक्त पुरुष मंडळी, स्त्रियांना कोणी नाही, एकदम वर. मंडपात बसलेली, कट्ट्यावर बसलेली, आजूबाजूला बसलेली, वट्यावर बसलेली, सगळ्यांनीच घ्या हात वर. आता उद्याच्या काकड्यापर्यंत कोणी हात खाली करायचा नाही. स्त्रियांनी हात वर घ्यायचा नाही, पण टाळी मात्र सगळ्यांनी मनपूर्वक वाजवायची. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा हात खाली. बऱ्याच जणांनी पाठीमागूनच मला टाटा केला होता, नाही पण मी तुमची अधिक पुढची मिनिटं फार वाढवणार नाही. अवघ्या 10 ते 11 मिनिटांमध्ये माझी सेवा विरामाच्या दिशेने नेणार आहे. शेवटचं चिंतन जर बारकवे नाही का. काही मायबाप, आपल्या तालुक्याचा आत्मा कोण असेल ना, तर आपले गोंदवलेकर महाराज. आपल्या मान तालुक्याचा आत्मा म्हणजे आपले गोंदवलेकर महाराज आहेत. नामावर बोलावं तर महाराजांनीच बोलावं. किती गोड बोललेत. साधं सोपं सरळ सुटसुटीत कोणालाही कळल असं बोलावं तर गोंदवलेकर महाराजांना. फार आवडीचा विषय माझ्या तो, पण वेळाभावी मी पटकन पुढे जातो. ऐका, गोंदवलेकर महाराज म्हटले, समाजाला साधूच्या आश्रमातलं जेवण पचतं, पण समाजाला साधूच्या आश्रमातला बोध पचत नाही. समाजाला खऱ्या अर्थानं साधूच्या आश्रमातला काय पचला पाहिजे? बोध पचला पाहिजे. महाराजच म्हणायचे बरं. महाराजांचे पट्ट शिष्य केवी बेलसरे, प्रकांड पंडित, ते म्हणायचे, संसारिकाजवळ क्रोध राहतो. दे लक्ष. संसारिकाजवळ क्रोध राहतो, वैज्ञानिकाजवळ शोध राहतो, आणि संतांच्या जवळ बोध राहतो. हा, संतांच्या जवळ बोध राहतो. ऐका पुढं. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय
गुरुजी बसलेत आणि सगळीच माझी वडीलधारी मंडळी बसलीत, सगळीच वडीलधारी आहेत. पण मी खरं बोलतो, हे माझं वाक्य नाही, हे भोसले सरांचं वाक्य आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हणायचे, खरा शिक्षक रिटायर्ड होतो पण एक्सपायर्ड कधीच होत नाही. कारण त्याच्या रक्तात शिक्षक पेशा भिनलेला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःतला शिक्षक मरून देणार नाहीत, कारण जीवनच शिक्षक पेशात गेलेले. म्हणून ऐका, मी खरं बोलू का वाक्य? आदरणीय सरपंच साहेब आणि सगळीच माझी ग्रामस्थ मंडळी, काय आहे, खरा शिक्षक विद्यार्थ्याच्या मनातील पराभवाचं रूपांतर पराक्रमात, विकाराचं रूपांतर विवेकात आणि तमाचं रूपांतर तेजात करत असतो. खऱ्या शिक्षकाला पुढं बसलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग हा स्वर्ग वाटतो. त्यांच्या दृष्टीनं दुसरा स्वर्ग राहत नाही. पुढचा विद्यार्थ्यांचा वर्ग हाच त्यांचा स्वर्ग. खरा शिक्षक हा पेशा नाही, आणि मी क्षमा मागतो, हा धंदा नाही. शिक्षक हा धर्म आहे, धर्म. आणि जुन्या काळातले शिक्षक हे धर्मानं वागलेले आहेत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, जिलेबी पाकात बुडवली की अधिक गोड लागते, तसं कीर्तनात मधून अधून नामचिंतन घेतलं की कीर्तन गोड लागतं, अन्यथा तसं गोड लागत नाही. जिलेबी पाकात बुडवली की गोड लागते, तसं ज्ञान नामाच्या पाकात बुडवलं की गोड लागतं. ऐका, महाराजच बोलायचे, माणसानं जन्मावं प्रपंचात पण मरावं परमार्थात. बर का? मुलगी जन्मते माहेरला आणि नांदायला जाते, बोला की, सासरला. पण त्यात सुद्धा एखादी भाग्यवान मुलगी अशी असते, ती नांदायला जातच नाही. म्हणजे काय? नांदायला जात नाही म्हणजे काय होतं मी सांगतो. नांदायला जात नाही म्हणजे ती एवढी भाग्यवान असते, वडिलांना एकुलती एक असते, त्यामुळं त्या मुलीचं ज्या बाबाबरोबर लग्न ठरतं त्या बाबालाच हिच्या घरी नांदायला यावं लागतं. सुखे येतो घरा, सुखे येतो घरा नारायण. हा विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज फार गोड बोलायचे. मी ना अकलूच्या गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात 7 दिवस गोंदवलेकर महाराज सांगितलेत. तेव्हा गोंदवलेकर महाराज हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. महाराज म्हणायचे, भगवंताचं नाम इतक्या खोलवर गेलं पाहिजे, इतक्या खोलवर गेलं पाहिजे की मृत्यू समयाला आपल्या शरीरातून, प्राणानंतर सगळ्यात शेवटी शरीरातून भगवंताचं नाम बाहेर पडलं पाहिजे. इतक्या ते खोलवर गेलं पाहिजे. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. हे जरा महाराजांचं जरा लौकिक बोलतो थांबतो, कारण मला अगोदरच जिज्ञासून चोखंदळ श्रोत्यांना बंगल्यावरच सावध केलेलं असल्यामुळे मी इकडे वळायला लागलो. या ऐका, लग्न झालं ना आई साहेब, मोबाईल कसला अँड्रॉइड आहे का? अँड्रॉइड असेल तर जप्त करतो, चिल्लर नाही मी बघत नाही. द्या लक्ष. मृत्यू समयाला मुखातून शेवटी नाम बाहेर पडावं, त्याशिवाय जीवन गोड नाही. तसं लग्नाची समाप्ती पतिराजाच्या नावात आहे. तुम्ही कधी बघा, जीवनाची समाप्ती देवाच्या नावात, तशी लग्नाची समाप्ती पतिराजाच्या नावात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, त्याच प्रसंगाला बायकांना नाव घ्यायला का लावावं? गोंदवलेकर महाराज विनोदानं म्हणायचे, त्याच प्रसंगाला बायका जरा मनापासून तुमचं वर्णन करतात.
एरवी ते सहजासहजी करत नाही, म्हणून आपलं त्याच प्रसंगाला गोड मानून घ्यावं नाही. पतिराजाच्या नावात लग्नाची समाप्ती आहे. काका ते असं लांब लचक नाव असतं, त्याला काय म्हणतं आपल्याकडं? लांब लचक नाव असतं ते, हा उखाणा, बरोबर उखाणा. एक उखाणा घेऊन मी दाखवतो. पतिराजाचं नावात बरं का, असा लांब लचक आहे. येत होते जात होते खिडकीला पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर 12, पान खाते 13, सुपारी कापते करा, घामाला झरा, ते घालतात विंजण वारा. तिकडून आला व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते बेडाचा, वाड्यात वाड 7 वाड, आतल्या वाड्यात पलंगावर होती उशीर होती बशीत होता कपात होती घडीत वाजली 1, श्रीकृष्णाचं नाव घेते रामभावची लेख. टाळ्या काय वाजवू नका, माझं काय झालं नाही. बरं बघितलं का तुम्ही बारकाव्यानं? अवघ पूर्ण उखाणा होईपर्यंत टाचणी पडली तरी आवाज आला असता, सगळे शांत. ऐका, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. आणखीन एक तुझ्याकडे मागणी आहे, आणि ती मागणी 3ऱ्या चरणात आहे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. हाची माझा नेम सिद्धे, हाची माझा नेम सिद्धे, हाची माझा नेम सिद्धे. नाम स्मरण घडो संत नाम स्मरण घडो संत देवा, माझ्याकडून तीर्थयात्रा घडू द्या. जन्माला आल्यानंतर एकदा तरी या पायानं पंढरीची वारी घडू द्या. हे प्रभू, या डोळ्यानं चंद्रभागेच्या काठावर स्नान करून बसावं, पंढरीशाची मूर्ती तिला स्नान घालावं, तिला गंध लावावा, तिच्या कपाळाला नाजूकशी तुळशीचं पान चिकटवावं, आणि हे प्रभू त्याला त्या मूर्तीला सुंदर वस्त्र घालावं, आणि त्या मूर्तीला ओवाळावं. देवाला ओवाळण्यात हात धन्य आहेत, देवाला डोळे भरून पाहण्यात डोळे धन्य आहेत, देवाची कीर्ती ऐकण्यात कान धन्य आहेत, देवाच्या मंदिराकडे जाण्यात पाय धन्य आहेत, आणि देवा तुझं ध्यान करण्यात माझं मन धन्य आहे. एकदा तरी घडू दे रे बाबा. तसं जर घडलं नाही तर माझ्या पायांनं या मृत्यू लोकामध्ये येऊन त्याचं जे खरं साफल्य आहे ते साफल्य प्राप्त केलं नाही याची खंत मला वाटेल. देवा काही कर, पण हे पाय तुझ्याकडे येतील असं कर. मुखानं राम नामाचं चिंतन घडू दे. यापेक्षा मला दुसरं काही देऊ नका. एवढाच माझा नियम कडेला नेहा. हाची माझा नियम सिद्धी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. द्रौपदी महाराणीची कथा आहे. 2 मिनिटात सांगतो, थांबतो. घडलं काय? युधिष्ठिराला वाटलं मोठा यज्ञ करावा. श्रेष भैया आपल्याच गावातील थोडे लेकर आलेत ना, पेपर देऊन आलेत, मॅडमला शिक्षकांना सांगून आलेत, आपण त्यांना शेवटचं थोडं वाजवाय बसूया. या निलेश महाराज, श्रेयश महाराज, या बाळांना या. सगळं आपल्यालाच चालवायचं आहे. सगळं श्रेयशला पकवाज वाजवायचं आहे, तुम्हाला वाजवायचं आहे, निलेश महाराजांना वाजवायचं आहे. बसा बाळांना बसा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला.
युधिष्ठिरांना यज्ञ करायचा होता. यज्ञ सुरू झाला आणि यज्ञाच्या समाप्तीचा दिवस आला, कारण वेळ फूट झाला होता. यज्ञाच्या समाप्तीचा निकष होता, एखादा मोठा साधू यज्ञामध्ये जेवण करून गेला तरच तो यज्ञ खऱ्या अर्थानं सफल झाला. खूप चांगला विषय हा, वेळाभावी पुढे जातो. साधूला घरी बोलवलं पाहिजे, यज्ञाला बोलवा. युधिष्ठिर त्या साधूकडे गेले. त्या साधूचं नाव आहे स्वपच. युधिष्ठिरानं दर्शन घेतलं. 10 दिवसाचा यज्ञ खूप चांगला पार पडला, पण तुम्ही आल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. थप टाकायची बाळा, बारीक नाजूक टाकायची. युधिष्ठिरानं त्या साधूला प्रार्थना केली, पण साधू म्हटले, तुमचा यज्ञ पूर्ण करायचा आहे म्हणून तुम्ही मला बोलवताय, मी यायला तयार आहे. फक्त एक माझा नियम आहे, मी येण्यासाठी अगोदर 100 यज्ञाचं पुण्य मला अर्पण करावं लागतं. युधिष्ठिर म्हटले, एकच यज्ञ पूर्ण होईना, ते 100 यज्ञाचं पुण्य कुठून द्यावं. युधिष्ठिर माघारी आले. नवरा चिंताक्रांत असला, बरं का, नवरा चिंताक्रांत असला तर पत्नी ती ओळखल्याशिवाय राहत नाही. माझ्या मातृशक्तीचं मी मनापासून कौतुक करतो. मी खरं सांगतो मायबाप, आम्ही त्या क्षेत्रात जरी पडलो नसलो तरी आपलं शास्त्र बोलतं, या जगात पतिराजाला जगात खऱ्या अर्थानं कुणीच ओळखत नाही जेवढी त्यांची पत्नी ओळखते. बाहेर आपल्या पतिराजानं कितीही दुःख हसत मुखानं जगाला दाखवलं तरी पतिराजाच्या मनातली सल त्या व्यक्तीची प्रिय पत्नी जेवढी चटकन ओळखते तेवढं कुणीच ओळखत नाही. म्हणून मायबाप, मी माफी मागतो तुमची आणि हे वाक्य बोलतो. आपलं शास्त्र बोलतं, पत्नी ही भोगपत्नी नाही, पत्नी ही धर्मपत्नी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पत्नीला अर्धांगिनी म्हटलेले, क्षणाची पत्नी पण अनंत काळाची माता आहे. ती सामान्य स्थान नाही तिचं. पत्नी म्हणजे आपल्या देवघरातली देवता आहे. कोणालाच कळत नाही आपल्या अंतकरणातली वेदना. किती अडचणी येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, पण एखाद्या पतिराजाला, खचलेल्या पतिराजाला जर पत्नीनं सांगितलं, अजिबात घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे, तर जगानं साथ सोडली तर पत्नीची साथ असली ना, सहजासहजी पतिराज माघार घेत नाहीत. हा, युधिष्ठिर नाराज दिसले आणि पत्नीनं सांगितलं. कुणी? द्रौपदी महाराणीनं. त्याच्यात ह्यात 5 पतिव्रतांची नाव आहेत बरं का. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. बरं का, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा अशी मी नावं सांगत होतो. आणि एक दिवस माळशिरस तालुक्यात चालू कीर्तनात एक माणूस उठला. मी म्हटलं, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा या महान पतिव्रता आहेत. तो म्हटलं, महाराज पुन्हा एकदा नावं सांगा. मी म्हटलं, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. तो माणूस म्हटला, याच यादीत माझीच बायकोचं नाव धरा. अरे तसं नाही जमत बाबा, नाही का, नाही तू काही सांगशील पण तसं जमतं का आम्हाला, नाही का, नाही. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा याच यादीत माझ्या बायकोचं नाव धरा. चालणार नाही बाबा, त्यासाठी पतिव्रता असावी लागते. नाही त्या द्रौपदीनं, ऐका, ठीक आहे, द्रौपदीनं सांगितलं, महाराज खचून जाऊ नका, त्या साधूला आणायचंय ना, मी आणते. काका, आपल्यात म्हण आहे, ज्या पाण्यात उंट बुडतो त्या पाण्यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न शेळीनं करावा का? धर्मराज गेले तरी सुद्धा येत ते साधू येत नाहीत. तिथं द्रौपदी म्हणते, मी प्रयत्न करते, आणतो. तरी सुद्धा ती गेली, साधूंचं दर्शन घेतलं. आमच्या यज्ञाच्या पूर्णाहुतीकरिता तुम्ही आलं पाहिजे, तुमच्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. साधूनं तीच आट घातली. एक आट आहे, 100 यज्ञाचं पुण्य अर्पण करा. द्रौपदी महाराणी खचली नाही, तिनं गाथा वाचला होता. हां, द्रौपदी महाराणी बोलल्या, साधू महाराज तुम्हाला
100 यज्ञाचं पुण्य पाहिजे का 1000 यज्ञाचं पुण्य पाहिजे? साधू स्तब्ध झाले. तुझे पतिराज अगोदर येऊन गेले, ते म्हणत होती एका यज्ञाचं पुण्य माझ्याकडं नाही आणि तुझ्याकडे 1000 यज्ञाचं पुण्य कुठून आलं? त्या द्रौपदी महाराणीने सांगितलं, साधूच्या दर्शनाला येताना प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर जर राम नामाचं चिंतन केलं तर प्रत्येक पाऊलाला यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. मी राजमहालातून या तुमच्या साधूच्या आश्रमापर्यंत येईपर्यंत मी 1000 पावलं टाकलेत आणि प्रत्येक पावलाला राम नामाचं चिंतन केले, त्यामुळे माझ्याकडे 1000 यज्ञाचं पुण्य आहे. मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीनी. यापेक्षा दुसरं मला काही नकोय. अनेक मागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. तुकाराम 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 खरं तर वेळ झाली आहे, पण ही लेकरं सकाळची 10ची परीक्षा संपल्यानंतर बिना जेवण करता एसटी पकडून आलेत. का तर दिंडी वाजवायला मिळावी म्हणून. त्याला पकवाजाची आवड तेवढी असावी लागते. आणि आल्यानंतर घरात न थांबता लगेच दिंडीमध्ये सहभागी झालेत. शेवटची सर जर चाल वाजवायला दिली नाही तर मला उद्या अकलूजला चाल करता येणार नाही, कारण सुतारांच्या नादाला कोणी लागावं नाही का. तेव्हा आपल्याला निलेशला शेवटची चाल वाजवायला द्यावं लागणार आहे. श्रेयसने सुंदर पखावज वाजवलेले, निलेशला शेवटची चाल वाजवू दे. एक 5 मिनिटात चाल संपूया आणि आपल्या कार्यक्रमाला विराम देऊया. अनेक मगने नाही नाही देवा, अनेक मगने नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नमस्कार
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुरी करो वेळे वाकुळे उतरे जरा क्षमा करा रे महाराज तुम्ही उच्चारे राधिकार मिया जरा क्षमा करा रे महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वर रागा पाया पैकिंकर जरा क्षमा करा रे महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा आरते ज्ञान राजा महाकैवल्य जाचे भक्ति साधु संत मनोवेदला माता आरती ज्ञान राजा ज्ञान जगे कोणी अवतार पांडुरंग विलय जाणे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देव साधू संत मनोवेदला माता आरती ज्ञान राजा प्रगट हुआ बोले विष्णु परमाच केले राम जनार्दनी आणि मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देव साधू संत मनोवेदला माता आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद काय दाखवी आरती तुकारामा राघवे सागरागो भाषण धारिले रे सतगोबाचे अभंगल चिरे आरती तुकारामा सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्मप्रकाशी आले भगवती रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा लोटांगण बनीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे देवे अलिंगनानंद भोजन भावे भवानीन मने विठ्ठल रुक्माय मागणते तुझ प्रति आहे या संतांची निर्भीच मिलते तुका मने आता उदार होये या संतांची निर्भीच मिलते ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान की जय। आज या ठिकाणी आदरणीय परमपूज्य ब्रह्मचारी आदरणीय सुरेशजी सुळ महाराज आपल्या गावात याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. आपल्या हनुमान मंदिराचा आणि महादेव मंदिराचा कळस बसवण्यासाठी आदरणीय सुरेश महाराजच आले होते. महाराज मी तुमची पहिल्यांदा माफी मागतो. तुम्हाला आज विजापूरला पोचायचं आहे, पण तरीसुद्धा की सगळ्या गावाचं तुमच्यावरती प्रेम असल्यामुळं तुम्हाला आम्हाला हक्काने आणि हट्टाने बोलवावं लागलं. त्याबद्दल तुमची मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, कारण आपल्याला इथून पुढं विजापूर गाठायचं आहे.